नमस्कार, नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांची जयंती म्हणजेच 12 जानेवारी। आपण शिंदखेड राजा येथे आहोत। या ठिकाणी राष्ट्रमाता माँसाहेब यांच्या जन्मस्थळी आहे। त्या ठिकाणी लाखो लोक आज येत असतात आणि या ठिकाणी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करत असतात। काही मंडळी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आजच्या दिवसाच्या काय त्यांच्या भावना आहेत ते जाणून घेऊयात। काय सांगाल, आज राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती आहे, काय सांगाल? जिजाऊ जयंतीचा आज अत्यंत आनंदाचा दिवस आहे। सर्वप्रथम जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, त्या एकच नव्हे तर जगातील 2 आदर्श छत्रपती घडवणाऱ्या सर्वांचे आदर्श माता असणाऱ्या जिजाऊ जयंतीच्या सर्व जिजाऊ शिवशंभू प्रेमींना प्रथमतः शुभेच्छा देतो। आणि आज जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं मराठा बहुजन समाज जो गोळा होतोय आणि त्या निमित्तानं एक समाजाचं एकत्रीकरण होण्याचं काम होतंय, ही अतिशय मोठी क्रांती म्हणावं लागेल। तरी सर्व जिजाऊ शिवशंभू प्रेमींना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी जाता जाता एकच वाक्य म्हणतो, मा तुम्ही नसता तर झाले नसते मंदिराचे कळस, जी तुम्ही नसता तर दिसले नसते अंगणात तुळस, जा तुम्ही नसता तर दिसले नसते कुंकू सुवासिनीच्या बाळी, हो तुम्ही नसता तर विरले असत्या किंकाळे आमच्या माय बहिणीच्या रानमाळी। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा विजय असो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवरायचा जयघोष करत या ठिकाणी लाखो भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना अभिवादन करत आहेत। काय नेमक्या भावना आहेत, काय संदेश तुम्ही द्याल आणि काय संकल्प करून आपण या ठिकाणाहून जाणार? जिजाऊला आज संकल्प करत आहे जिजाऊच्या चरणी की मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण भेटावं, ही जिजाऊच्या चरणी आम्ही साकडं घालत आहे। आणि गेले 2005 ते आज तागायत कोरोनाचा काळ झाला तर आम्ही दरवर्षी जिजाऊच्या दर्शनाला फॅमिलीसहित सहकुटुंबासहित सर्व आम्ही येत असतो। आम्ही सोलापूर जिल्ह्यातलं आहोत आणि सरकारने याची दखल घेऊन ओबीसीतनं मराठा आरक्षण जाहीर करावं एवढं सरकारला मी आवाहन करतो। आज 12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती आहे। मोठ्या उत्साहात जी आहे ती महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात साजरी केली जाते। काका, तुम्ही काय सांगाल, आज राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांची जयंती आहे, काय तुमच्या भावना? आज सर्वप्रथम सिंदखेड नगरी या ठिकाणी जमलेल्या सर्व उपस्थित माँसाहेब जिजाऊ भक्तांना, शिवभक्तांना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या 426व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक माझ्यातर्फे, आमच्या सोलापूर जिल्ह्यातर्फे सर्व शिवभक्तांतर्फे शिवशुभेच्छा। तसेच भारताचे महान राष्ट्रपुरुष स्वामी विवेकानंद यांची ही जयंती आहे, त्यानिमित्त सर्वांना स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्याही हार्दिक शुभेच्छा देतो। कारण एक कर्तृत्ववान स्त्री काय करू शकते तर महाराष्ट्राला 2 छत्रपती या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी दिले आणि कर्तृत्ववान स्त्रीचा वारसा घेऊन ह्या माझ्या माता भगिनी येतं जिजाऊंचा आदर्श घेऊन पुढे आपल्या संसारात सुख समाधानात जीवनात आदर्श निर्माण करण्यासाठी येत आहेत। त्यांनाही माझ्यातर्फे जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। कारण जिजाऊ हीच जिजाऊ हिने घडविले राजे शिवछत्रपती, हीच जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती, अशा या महान मातेला आमच्या सर्वांतर्फे त्यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि मराठा आरक्षणाची आमच्या मित्रांनी जी मागणी केली ती पूर्ण सरकारने करो असं मी जिजाऊंच्या जन्मस्थळी संकल्प करून भावी मनोज जरंगे पाटलांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू, ही आज या जयंतीच्या निमित्ताने ग्वाही देतो। जय जिजाऊ, जय शिवराय।